नमस्कार. आज आपण सुकी कोळंबी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर ही कोळंबी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. तर आज आपण इथे सुकी कोळंबी बनवणार आहोत. तर ही कोळंबी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ही कोळंबी धुवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद, मीठ आणि हळद आता 10 ते 15 मिनटं आपण छान कोळंबीला लावून ठेवणार आहोत. तर कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण आता फोडणी करून घेणार आहोत. एका कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा छान बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे छान तळला जातो आणि मसालासुद्धा छान तयार होतो. तर इथे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतरच आपण एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत, म्हणजे मसाला खूप छान तयार होतो. तर इथे बारीक चिरलेला एक टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो छान बारीक चिरून घेतला, म्हणजे आपण जी सुकी कोळंबी बनवतो त्याचा मसाला खूप छान होतो. तर आता कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे आणि आता आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची असं आपण वाटण छान जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर इथे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण आपण आता कांदा आणि टोमॅटोमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण हिरवा मसाला जो आहे तो कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता जाडसर अशी आपण छान हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे आता कांदा आणि टोमॅटोमध्ये हिरवं वाटण छान आपण परतवून झालेलं आहे आणि साधारण तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे आता घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा जो मसाला असतो तो आपण इथे 1.5 चमचा वापरणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साठवणीचा मसाला म्हणजेच लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आता घरगुती लाल तिखट आपण छान फोडणीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण जे मसाले वापरतो ते अगदी स्लो गॅसवरच परतवून घ्यायचे. तर इथे आता मसाला छान परतवून झालेला आहे आणि आता इथे आपण कोकम आगळचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर कोकम आगळ आवडत नसेल तर तुम्ही 2 ते 3 कोकमाचा वापर करू शकता, म्हणजेच आमसुलाचा वापर करू शकता. तर इथे आता कोकम आगळचा वापर केलेला आहे आणि आता आपण छान ते मिक्स करून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे छान आपला हा मसाला तयार करून झालेला आहे. तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर लक्षात ठेवा आपण कोळंबी मॅरिनेट करताना सुद्धा थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे. इथे आपण मिठाचा वापर अगदी बेताने करायचा आहे. आता कोथिंबीर आणि मीठ आपण छान मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे मसाला आपला हा छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कोळंबी छान मसाल्यामध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायची आहे. तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहोत, कारण ही आपण कोळंबी सुकी बनवत आहोत. तर इथे आता कोळंबी छान मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे. तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका. वाफेवरच ही कोळंबी छान शिजली जाते, कारण कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपण अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तर इथे आपण अगदी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच आपण छान एक वाफ येऊ दिली आहे आणि वाफेवरच ही कोळंबी छान तयार होते. तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केलेला आहे आणि आता कोळंबी आपण छान ढवळून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 मिनटं छान आपण वाफेवर कोळंबी शिजवून घेतलेली आहे. तर इथे आपली ही सुकी कोळंबी छान तयार झालेली आहे. तर ही कोळंबी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. तर इथे आता ही कोळंबी छान तयार झालेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर ही कोळंबी आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.